Hello student, I am Pawar SB sir. Today we are going to learn one of the important and motivational topics that is a great scientist have a questioning mind. तर मुलांनो, आज आपण 2.6 ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड पेज नंबर 55 हा पाठ आज आपण पाहणार आहोत. Dr. APJ Abdul Kalam was the President of India from 2002 to 2007. तर पहा, डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे 2002 ते 2007 या कालावधीत भारताचे राष्ट्रपती होते. He was awarded Bharat Ratna for his contribution to the scientific research and modernization of defense technology in India. त्यांच्या वैज्ञानिक संशोधन आणि भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणासाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नेक्स्ट, ही लव्ड चिल्ड्रन, त्यांना लहान मुले अतिशय प्रिय होती. His books and ideas have inspired many young Indians. आणि त्यांची पुस्तके आणि त्यांच्या नवनवीन कल्पनामुळे भारतीय तरुणांना प्रेरणा मिळत होती. In this passage, he talks about another great Indian scientist, C.V. Raman. या प्रस्तुत पाठामध्ये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे भारतातील एक महान वैज्ञानिक सी व्ही रमण यांच्याबद्दल या पाठामध्ये माहिती सांगितलेली आहे. आता पहिला प्रश्न पाहूयात आपण. लिस्ट थ्री ऑफ युअर फेवरेट पीपल. टू विच ऑफ द फॉलोइंग कॅटेगरीज डू दे बिलॉंग? ॲड अ न्यू कॅटेगरी इफ नेसेसरी. तुमच्या आवडत्या 3 लोकांची नावे लिहा आणि खाली आपल्याला काही कॅटेगरीज म्हणजे वर्ग दिलेले आहेत, ते कोणत्या प्रकारात येतात आणि आवश्यकता असल्यास त्यामध्ये आणखीन काही नवीन ॲड करा. आता फॉर एक्झाम्पल, लता मंगेशकर इज सिंगर. उज्ज्वल निकम इज अ लॉयर. मुकेश अंबानी इज अ बिझनेसमॅन. विराट कोहली इज अ क्रिकेट प्लेयर. पहा, तर काही कॅटेगरी दिलेली आहे, ती कॅटेगरीज पाहूयात आपण. सायंटिस्ट, क्रिकेट प्लेयर, ॲक्टर, ॲक्ट्रेस, टीचर, सिंगर, डान्सर, स्पोर्ट पर्सन, म्युझिशियन, आर्टिस्ट, सोशल वर्कर, पॉलिटिकल लीडर, प्रोग्रेसिव्ह फार्मर, सोल्जर, हाऊसवाईफ, डॉक्टर, पोलिसमॅन, लॉयर, इंजिनियर, आर्किटेक्ट, बिझनेसमॅन अँड जर्नलिस्ट. ते अशा प्रकारे ह्या कॅटेगरीज आहेत. आणि आता मी तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे कोणतेही आपल्या आवडीचे 3 लोकांची नावे लिहायची आणि ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात ते एक्झाम्पल्स हे तुम्हाला वर सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. Describe orally in a sentence or two what each of the above do and the special requirements of their profession. तर पहा, तुम्हाला काय सांगितले, वर दिलेल्या व्यावसायिक काय करतात व त्यांच्या व्यवसायाच्या विशेष आवश्यकता कोणत्या असतात हे आपण थोडक्यामध्ये तोंडी सांगायचं आहे. म्हणजे आता एक्झाम्पल्स पहा, इथे दिलेलं आहे बाजूला. टीचर्स आर सो नॉलेजेबल, आय वॉन्ट टू बी अ टीचर. लीडर हॅव टू अंडरस्टँड पीपल्स प्रॉब्लेम, दे वर्क हार्ड, आय वॉन्ट टू बी अ पॉलिटिकल लीडर. फार्मर ग्रो फूड crops for all, I will use new methods, I will be a progressive farmer.
Cooking is an art. I want to be a chief, etc. हे अशा प्रकारे तुम्हाला जे व्यावसायिक आहेत ते व्यावसायिक काय करतात त्यांच्याबद्दल थोडक्यात 1-2 वाक्यामध्ये आपल्याला सांगून लिहायचं आहे किंवा आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फ्रॉम ग्रुप्स ऑफ 4-5 डिस्कस व्हॉट यू वॉन्ट टू बी अँड व्हॉट यू हॅव टू डू टू अचीव युअर ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे 4 ते 5 विद्यार्थ्यांचा एक गट करायचा आहे आणि भविष्यात तुम्हाला कोण व्हायचे आहे आणि तुमचे उद्दिष्ट प्राप्त करण्याकरता काय करावे लागेल याची आपापसामध्ये चर्चा करायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तर पहा मुलांनो, आता आपण पाठाला सुरुवात करूयात. पेज नंबर 56 वरती पहा, ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. Great scientific minds are restless with question. They keep asking, why does this happen? Can I make it better? Or what more can this do? तर महान वैज्ञानिक यांची जी मन आहे त्यांच्या पुढील प्रश्नामुळे तळमळत असतात. ते विचारत राहतात, असे का घडते? मी यात सुधारणा करू शकतो काय? किंवा याच्या आधारे अधिक काय करता येईल या विचारामध्ये हे वैज्ञानिक नेहमी असतात. लेट अस स्टडी द लाईफ ऑफ अ ग्रेट सायंटिस्ट हू लिव्ड इन द सेम इरा ॲज आइन्स्टाईन बट अबाउट 50,000 किलोमीटर्स ईस्ट ऑफ जर्मनी इन इंडिया. तर पहा, एक महान शास्त्रज्ञ जे आइन्स्टाईनच्या काळामध्ये पण जर्मनीच्या पूर्वेला 5,000 किलोमीटरवर भारतात राहत असत, त्यांच्या जीवनाचा आपण अभ्यास या पाठामध्ये करणार आहोत. नेक्स्ट पॅरेग्राफ. बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन साऊदर्न इंडिया इन द इयर 1888, Raman grew up to be one of the greatest scientists in India. He was a bright student right from the start and was deeply interested in optical science and acoustics. This is what perhaps led him to discover that mridangam and the tabla produced more melodious sounds than any other percussion instrument. He was fascinated by colorful things, be it a flower, butterfly, or gem. He kept seeking knowledge about everything around him. तर पहा, इसवी सन 1888 मध्ये दक्षिण भारतात तिरुचिरापल्ली इथे जन्मलेले CV रमन हे भारतातील अतिशय महान शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून उदयाला आले. अगदी प्रारंभापासून ते एक अत्यंत हुशार विद्यार्थी होते. दृकशास्त्र आणि श्रवणशास्त्र यात त्यांना सखोल अभ्यास होते. कदाचित यामुळेच त्यांनी असा शोध लावला की इतर कोणत्याही तालवाद्यापेक्षा मृदंग आणि तबला अधिक कर्णमधुर ध्वनी निर्माण करतात. रंगीबेरंगी वस्तूंचे आणि आकर्षण वाटत असे, मग ते एखादे फूल असो किंवा फुलपाखरी असो की रत्न असो. आपल्या परिसरातल्या प्रत्येक वस्तूची माहिती मिळवण्याच्या ते प्रयत्नात असत. नेक्स्ट पॅरेग्राफ. ही बिकेम अ स्कॉलर इन साऊंड अँड साऊंड रिलेटेड फिजिक्स. वन डे अ शिप सेल्ड फ्रॉम द पार्ट ऑफ लंडन टुवर्ड्स Calcutta. On board was young C.V. Raman, who had delivered a lecture on the acoustics of the violin in London. He was now on the ship's deck and gazing at the blue waters of the
ओशन. आणि नंतर काय झालं बा, ध्वनी आणि ध्वनिविषयक भौतिकशास्त्र यातील ते एक अभ्यासू विद्वान झाले. एके दिवशी लंडन बंदरातून कलकत्त्याच्या दिशेने एक जहाज समुद्रावरून प्रवास करीत निघाले. त्या जहाजात होते तरुण सी व्ही रमन. व्हायोलिन या वाद्याचे ध्वनिशास्त्र या विषयावर त्यांनी लंडनमध्ये व्याख्यान दिले होते. जहाजाच्या मजल्यावर ते आता उभे होते आणि ते समुद्राच्या अथांग निळ्या पाण्याकडे रोखून पाहत होते. नेक्स्ट पॅरेग्राफ. As he glanced up at the sky, which was of the same shade as the ocean, a series of questions popped up in his head. Why are both the sea and the sky blue in color? What is the science behind this occurrence? त्यानंतर समुद्रासारखीच रंगछटा असलेल्या आकाशाकडे त्यांनी निरखून पाहिले. तेव्हा त्यांच्या डोक्यात एक प्रश्नावली उभी राहिली. समुद्र आणि आकाश या अभयंतांचा रंग निळा का? या घटनेच्या मागे काय विज्ञान आहे? हे या विचारामध्ये डॉक्टर सी व्ही रमन हे विचार करू लागले आणि यामागे काय विज्ञान लपलेलं आहे हे त्यांच्या मनामध्ये प्रश्न चालू होते. नेक्स्ट पॅसेज. हिज माइंड सीम्ड टू सजेस्ट that the reason could be the scattering of light by water molecules. However, his theory was yet to be proved scientifically. आणि त्यानंतर त्यांचे मन असे सूचित करीत असल्यासारखे वाटते की पाण्याच्या परमाणूकडून होणारे प्रकाशाचे विकिरण हेच म्हणजे या रंगसामंजस्याचे कारण असावे. तथापि हा सिद्धांत अजून वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध व्हायचा होता. नेक्स्ट पॅरेग्राफ. When the ship anchored at Calcutta, the young man immediately went on to conduct experiment to prove his theory. His research in optic, the science of light, resulted in the discovery of the Raman effect. He announced it to the scientific world in March 1928. The discovery earned him the Nobel Prize for the Physics in 1930. It was the first time this prize was awarded to an Asian. The day he discovered the Raman effect, 28 February, was later declared as a National Science Day. तर पहा, नंतर सी व्ही रमन हे जहाजाने कलकत्त्यापाशी नांगर टाकला आणि आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी प्रयोग करण्याच्या दृष्टीने तो तरुण माणूस ताबडतोब त्या ठिकाणाहून निघून गेला आणि दृकशास्त्रातील त्यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणून रामन इफेक्ट म्हणजे रामन परिणामाचा शोध त्यांनी लावला. आणि त्यानंतर मार्च 1928 त्यांनी वैज्ञानिक जगतात त्यांची घोषणा केली. या शोधाने त्यांना 1930 पदार्थविज्ञानाचे नोबेल पारितोषिक मिळवून दिले. कोणत्याही आशियाई व्यक्तीला हे पारितोषिक प्रदान करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांनी रामन परिणाम शोधून काढला, तो 28 फेब्रुवारी रोजी. हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित करण्यात आला किंवा घोषित केला गेला. इवन बिफोर this is a contribution to the science of optics had been acknowledged and he was elected fellow of the Royal Society in 1924. तर पहा, याआधीच दृकशास्त्रातील त्यांच्या योगदानाला मान्यता मिळाली होती आणि 1924 त्यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणजे सभासद म्हणून त्यांची निवड झाली होती. नेक्स्ट पॅरेग्राफ. यू वूड
have learnt about the Raman effect in detail at school, but do you know the discovery subsequently helped in determining the internal structures of some 2000 chemical compounds? आणि तुम्ही रमन परिणामाबाबत शाळेत तपशीलवार किंवा त्याची खूप माहिती घेतलेली आहात किंवा शिकलेली आहात, पण तुम्हाला हे माहिती आहे का की या शोधाने नंतरच्या काळात सुमारे 2000 रासायनिक युगाची आंतरिक संरचना निश्चित करण्यात सहाय्य केले. नेक्स्ट पॅरेग्राफ. अँड कॅन यू गेस what the cost of the equipment that Raman used to prove his theory was? A measly 200 rupees. आणि नंतर आपला हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत सिद्ध करण्यासाठी सी व्ही रमन यांनी वापरलेल्या साधनसामुग्रीची किंमत किती होती हे तुम्हाला ठाऊक आहे काय? तर फक्त शुल्लक 200 रुपये एवढी त्या साधनसामुग्रीची किंमत होती. Raman strongly felt that scientists should not be confined to laboratories to solve scientific problems. They should search around themselves and find those answers in accordance with nature. For the essence of science lies in independent thinking and hard work and not in equipment. How true, though the ocean and the sky have always been blue in color, it needed a questioning mind with a scientific outlook to find the reason behind it. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर पहा, सी व्ही रमन हे यांचं एक ठाम मत होतं की वैज्ञानिक समस्या सोडवण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयोगशाळेमध्येच कोंडलेले असू नयेत. डॉक्टर सी व्ही रमन यांचं मत असं होतं की शास्त्रज्ञ हे त्यांचे जे प्रयोग आहेत ते प्रयोग करण्यासाठी त्यांनी प्रयोगशाळेमध्येच कोंडलेले असू नये. त्यांनी स्वतःच्या परिसरात शोध घ्यावा आणि निसर्गाला अनुसरून उत्तरे शोधावीत. कारण विज्ञानाचे सार्वस्व स्वातंत्र्य विचारात आणि कष्टात असते, साधनसामुग्रीत नव्हे. किती खरे आहे हे समुद्र आणि आकाश हे रंगाने जरी कायम निळेच होते तरी त्यामागचे कारण शोधण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या जिज्ञासू मनाची गरज होती. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सी व्ही रमन या थोर वैज्ञानिकाबद्दल या पाठामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे.